सार्वजनिक बांधकाम विभागाअंतर्गत खडकी ते अमरवाडी रस्त्याच्या दुतर्फा वृक्ष लागवड चालू आहे। लावलेल्या प्रत्येक झाडाच्या संरक्षणासाठी शासनाने संरक्षण जाळी बसवायचे काम चालू आहे। परंतु कालपासून काही व्यक्ती एकच जाळी प्रत्येक झाडाला बसवून त्याचा जिओ टॅग फोटो काढून तो ऑनलाईन अपलोड करताना दिसत आहे। फोटो अपलोड झाल्यावर झाडाला लावलेली जाळी काढून पुन्हा नवीन झाडाभोवती जाळी लावून त्याही झाडाचा तशाच प्रकारे फोटो काढला जातो। यावरून एक जाळी अनेक झाडांना फोटोपुरती लावून शासनाचे लाखो रुपयांची फसवणूक होत असल्याची शक्यता या ठिकाणच्या स्थानिक ग्रामस्थांनी वर्तवली आहे। याबाबत ग्रामस्थांनी आम्हाला संपर्क केला असता संबंधित आम्ही विभागाच्या अधिकाऱ्यांशी संपर्क केला असता अशा कृत्याबाबत अधिकाऱ्यांनी ठेकेदाराला चांगलेच खडसावले आहे व काम योग्य रीतीने व प्रामाणिकपणे पूर्ण करण्याच्या सूचना दिल्या आहेत। आता आम्ही रस्त्याने येत होतो तर आम्हाला असं दिसलं काही ठिकाणी ग्रामस्थ पण आहेत, एक ती जाळी लावतात, ते जाळू काढल्यानंतर लावल्यानंतर झाडे लावलेत, खड्डा खोनलाय, झाडे लावलेत आणि ती जी वरती कव्हरला जी सुरक्षेला जाळी असते ना झाडाच्या हा गार्ड ते लावलं जाते, परत फोटो काढतात, ते काढून घेतात, ते पुढच्याला लावतात। तर काय झालं इथं ऐका ना, इथं काय ऐका ना, त्यांनी तुम्ही जर सांगितलं का त्यांना लावायला, जोपर्यंत मी अप्रूव्ह करत नाही ना तोपर्यंत त्याला पेमेंट वगैरे मिळणार नाही। हा बरोबर, मी बघणार आहे ती। पण साहेब ऐका पाहिजे। तर विषय असा झालाय का या ठिकाणच्या लोकांमध्ये संभ्रम असा तयार झालाय का हे ते जाळी जे लावतात, फोटो काढतात, ऑनलाईन करतात। आता हे काय फायनल पेमेंट साठीच ऑनलाईन केलं जातं हे जाळी, जिओ टॅग फोटो, जिओ टॅगचा फोटो। विषय काय होतंय, त्यांना पेमेंट फायनल एकदम नाही करत आपण, त्यांना स्टेज वाईज करतो। त्यांना 3 वर्ष ती झाडं जगवायची आहेत, त्यांनी तसं जरी केलं आणि झाड मेलं तर त्याला 3 वर्षात लावायला पाहिजे। नाही बरोबर, 3 वर्षांनी त्याला पूर्ण पैसे मिळणार, तोपर्यंत मिळत नाही। नाही साहेब, आता त्याच्यापैकी काय रक्कम आपण मागे ठेवतो पण मान्य आहे, त्याच्याबद्दल काय वाद नाही, पण माझा टप्प्याटप्प्यात त्याला पैसे आपण काहीतरी देतोय। आता हे ठीक आहे, चालेल साहेब, तुम्ही 100% त्याच्यावर काम करून घेणार आहेत हे आशा आम्ही अपेक्षा करतो। पण मला तिथे कोण असेल तर द्या लगेच त्याचा नाही साहेब, याच्यात मला एक तुम्हाला विचारायचं होतं फक्त, काय हे जाळी लावून फोटो काढणं परत जाळी काढून घेणं हे कामाचा भाग आहे का? नाही तसं नाही, त्यांना लावायचं ट्रिगर सगळीकडे लावायला पाहिजे त्यांना, बरोबर ना? मग हा कामाचा भाग नाही, मग हा प्रकार काय चालू आहे त्यांचा? कोण असेल तर द्या ना, मी बोलतो द्या बरं यांच्याकडे। बोला तुम्ही साहेब। साहेब आपण गार्ड लावणार आहे, आता फक्त फोटो पुरता आपण हे करून घेतोय। कशाला करताय तसं तुम्ही? ते गार्ड लावणारच आहे ना आपण, गार्ड आता नाही पण फोटो काढून कशाला, पण कालपासून फोटो घेतात। काय आलं आपलं वन टाइम हे होतंय ना, एकदाच आपण हे करतोय ना झाड लावल्याच्या नंतर, म्हणजे खड्डा वेकंट एरिया तुम्ही ते ट्री गार्ड लावल्यानंतर सगळे फोटो घ्या, असं काढत बसून तिथे लोकांना वाटतं काहीतरी आपण फ्रॉड करतो ना म्हणून। बरोबर ठीक आहे, नाही गार्ड तर आपलं लावणारच आता आपण त्याला पाठीमागून लगेच, पण हे ऑनलाईनचे आपलं जे ऍप्लिकेशनला ऑनलाईन करायसाठी लागते ना, काहीतरी संभ्रम निर्माण करू नका उगाच। बर काय कोण बोलतोय? वैभव बोलतोय सर। वैभव असं नको करू, तू गावातला आहेस ना, तुला माहिती आहे ना। बरोबर ठीक साहेब, कामाचा ठेकेदार कोण आहे? सागर तावरे म्हणून ठेकेदार कोण आहे याचे अंदाजे? हॅलो, आपले या कामाचे ठेकेदार कोण आहे? ठेकेदार काय ते सगळ्या ह्यांना एकत्र दिलाय, त्याला माहिती आहे नाव बघा याला। त्यांनी नाव नाही सांगितलं, सागर तावरे पुण्यातले आहे काय? आणि यांनी अजून एक याच्यात चेंजेस केला पाहिजे, जी लाईट आहे आपली वरून येणारी, त्या लाईटिंगच्या खाली ही झाडं घेतली नाही पाहिजे। एक तर यांना लहानाचं मोठं करायचं आणि पुन्हा मोठी झाली का पुन्हा कट करून टाकायची। नाही ते झाडांच्या खाली अहो घेतलेलं आहे म्हणून सांगतोय का यांना समज द्या, आमचा यांना विरोध नाही, एक खड्डा घ्यायला सुद्धा एक सुद्धा शेतकरी यांना आडव्या आलेला नाही, पण हा थोडा छापाकाटा करतात, त्याच्यामुळे थोडं आम्हाला बोलावं लागलं याबद्दल। नाही बरोबर आहे, तुम्ही चांगलं सांगितलं, उलट तुमचं अभिनंदन आहे या बाबतीत आणि आभार घ्यावं लागेल। कारण काय झाड लावणं ही त्यांना कशी जबाबदारी कळायला पाहिजे, आपल्याला आज काय पर्यावरणाचा ऱ्हास झाला तो कळायला पाहिजे, आणि हे शासन करतंय आणि आपण त्याच्यात असल्या गोष्टी करून उपयोग नाही। हो, आणि काय झाड पूर्ण तारेखाली लावलेली आहे, वरती तारा आहे। हा, आणि काय मदत लागली तर आम्हाला सांगा ग्रामस्थांना, आम्ही तुम्हाला मदत करू लागतो। बरोबर हॅलो, नाही काय माहितीये त्याला, मी कसं असतं, हॅलो वैभव, ते झाडं त्याच्याखाली लावू नका, इलेक्ट्रिकल याच्या खाली। आता ही तिकडे लागलेली पुढच्या बाजूला पाहून घेतो आम्ही। आता काय आले आपल्याला साईड पट्टी आणि गटरच्या बाजूला लावायचे ना, काळजी घ्या थोडे। ठीक आहे, आणि ते ट्री गार्ड सगळ्यांना लावून घ्या, मी व्हेरीफाय करणार आहे, तुम्ही फोटो नका टाकू ते टाकू। बरोबर, ठीक आहे
साहेब मी व्हेरीफाय नाही केलं तर कसं होईल ते? बरोबर आहे. मी करायला पाहिजे ना, मला तिथे दिसायला पाहिजे. ठीक आहे. आणि जे झाडं मोठाली साहेब आपली 10-1 फुटाची आहे बा, पण त्यांना कारव्या जे बरोबर येतात का त्या पार झाडापेक्षा बी लूज आहे, म्हणजे बारीक आहे त्या कारव्या. ज्या सपोर्टला झाडाला हे येतं का कारवी, नाही मी त्या दिवशी परवा जे त्याला सांगितलंय मी त्याला काठ्या लावायच्या त्याच ना, हा काठी उभी काठी लावतो ना आपण सपोर्टला, आधारासाठी. ती झाडापेक्षा बी बारीक आहे. एका कारवीचे 4 भाग आहेत. बोललो मी गेलो होतो ना बघायला. त्याला चांगली कारवी लावली ना आपली टोमॅटोला लावतो तशी, तर चांगलं होईल बा. गाड काढा. मी ते आमच्या रावसाहेबांना पाठवतो. मी तुम्हाला एक नंबर देतो, नंबर एक लिहून घ्या. चालेल, जेईचा. मी करतो कॉल पुन्हा. इथं आपल्या खडकी गावामध्ये आहे ना, अमरवाडी मुक्तादेवी रवी मस्कुरे म्हणून जेई आहेत, त्यांना बोलावून घ्या साईडवर. हो चालेल. सांगा म्हणा या त्रुटी आहेत त्या पूर्ण करून घ्या म्हणून. हो चालेल सर, धन्यवाद. तुम्हाला फोन देतो, नंबर लगेच घ्या. चालेल. हो. नमस्कार, मी विशाल जालिंदर वाबळे, राष्ट्रवादी युवक काँग्रेस पार्टी, शरदचंद्रजी पवार, आंबेगाव तालुका अध्यक्ष. आमच्या खडकी गावामध्ये कालपासून PWDची अशी झाडे लावलेली जातात. तर खड्डे बी चालू होते, ग्रामस्थ पाहत होते. ग्रामस्थांनी कोणत्याच प्रकारे ह्या कॉन्ट्रॅक्टरांना त्रास न देता मदत करून जे म्हणतील तिथं खड्डे आणि झाड लावण्याचा अधिकार दिला. त्या पद्धतीनं ते याला एक कवच असतं, ते गार्ड आहे. ते अशा प्रकारचं गार्ड लावलं जातं, कॉन्ट्रॅक्टरांनी सांगितलं. पण आम्ही कालपासून बघतोय सगळे ग्रामस्थ ही एकच गार्ड प्रत्येक झाडाला लावून फोटो घेतला जातो. मग आज जरा आम्हाला संशयच आला आहे या गोष्टीवर, की वारंवार एकच गार्ड घेऊन प्रत्येक झाडाला जिओ टॅग फोटो घ्यायचा, म्हणजे चाललंय तरी काय. मग मी पत्रकार बांधवांना बोलवलं. त्यानंतर आत्ता तुम्ही सगळे पत्रकार बांधव आले, तुमचं पहिल्यांदा आभार. मग त्यानंतर चौधरी साहेब आहे PWDला, त्यांना कॉल करून ह्या पूर्ण याची माहिती घेतली. आणि ह्या लाईटिंग खाली सुद्धा लहानाचं मोठं झाड करायचं आहे आणि 10-15 वर्षांनी पुन्हा कट करायचं, कारण की ते उद्या याची आर्थिंग वगैरे करंट वगैरे लागू नये म्हणून. हे अशा गोष्टी नाही झाल्या पाहिजे, कारण की याच्यातून पुन्हा हे सरकारचा वेस्टेज पैसा जाणार आहे. त्यासाठी कॉन्ट्रॅक्टरांनी व्यवस्थित असं काम करावं. त्या झाडाला सपोर्ट, झाडापेक्षा बी कमकुवत असलेली कारवी लावलेली, झाडाचं वजन जास्त कारवीचं वजन कमी अशी लावलेली आहे. तरी मी अधिकाऱ्यांना सांगितलेलं आहे, अधिकारी थोड्या वेळात येतातच पाण्यासाठी, स्थळ पाणी करणार आहे. आणि असं आंबेगाव तालुक्यात भरपूर ठिकाणी चाललेलं आहे. तरी माझं प्रत्येक प्रशासनाला सांगणं आहे, व्यवस्थित लक्ष देऊन शासन जे खर्च करतोय त्याच्यावर निरीक्षण ठेवा आणि व्यवस्थित कामं करून घ्या, एवढी शासनाला विनंती आहे. धन्यवाद.